यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे 15 दिवसांपासून बंद आहे। वजन करताना घट येत असल्याचं म्हणत आमचेच वजन काटे आणि आमचेच हमाल या मागणीवरती व्यापारी अडून बसलेत। खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे मजुरांपासून शेतकरीही अडचणीत आहे। उद्यापर्यंत व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू केले नाही तर परवाने रद्द करण्याचा इशारा बाजार समितीचे सभापती रमेश ढोक यांनी दिलेला आहे। गेल्या 25 मार्च पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याची खरेदी बंद असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही आणि आमची रोजीरोटी जी आहे, आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो आमच्या या कामावरती अवलंबून असल्यामुळे व्यापाऱ्याच्या काही अडचणी असल्यामुळे त्यांच्या अडचणी ते सांगतात आणि या अडचणीमध्ये आमची तारांबळ उडत आहे। असं अनेकदा असे प्रकार या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेले आहेत।